पाऊस सुरू झाला आहे. खूप छान पाऊस असा पडतोय, बघू शकता. पुण्यात पाऊस सुरू झाला आहे. हा कावळा इथेच आहे, बघू शकता. मस्त असा पाऊस पडत आहे, बघू शकता. अंधार पडलेला आहे. जी आतुरता पाहत होतो, पावसाची वाट पाहत होतो, ती सुरू झाली आहे. आता सगळी झाडं हिरवं होतील. आता हे बघा, हे कसं आहे, काही दिवसांनी अजून झाडं येतील, इथे जंगल होईल चांगलं. ऊन देखील पडलेलं आहे, पाऊस देखील पडतोय. पावसामुळे मुंगूस बाहेर दिसले, बघू शकता. पावसामुळे बिळात पाऊस गेल्यामुळे मुंगूस बाहेर फिरू राहिले. इथे जंगलच आहे भरपूर आणि खूप प्राणी दिसतात इथे. हे पाहू शकता, मुंगुसाचं दर्शन झालं आहे. शुभ असतं म्हणतात. आज दर्शन झालं. पाऊस पडतोय आणि ह्या पावसामध्ये कुठला पदार्थ झाला पाहिजे तर बघू शकता. पुण्यात आज खूप पाऊस पडतोय. आज सुरुवात झाली पुण्यात पावसाला. पुण्यातले जे उष्णतेचे प्रमाण आहे ते कमी झाले आहे आणि पुण्यात असा थंडावा पसरला आहे. तर ह्या पावसामध्ये एक पदार्थ तर बनलाच पाहिजे. तो कुठला तर चला बघू. तर आपण करणार आहोत डाळीच्या पिठाची भजे. वेगवेगळ्या पद्धतीचे भजे बघणार आहोत. मी इथं घेतलेलं आहे डाळीचं पीठ, बघू शकता. त्यात टाकायचं आहे हळद, लाल तिखट, मीठ चवीनुसार, ओवा. हे सगळं आपण मिक्स करूया छान आणि ह्याला पाण्यात भिजवून घेऊया. अशा प्रकारे फेटाळायचं. जेणेकरून गुठळ्या नाही राहिल्या पाहिजे. आमच्या इथे विजांचा कडकडाट ऐकू येत असेल. पाऊस पडतोय पुण्यात. हे असं छान हलवून घ्यायचं. सगळ्या गुठळ्या फुटल्या गेल्या पाहिजे. हे पहा, आपलं हे तयार झालेलं आहे डाळीचं पीठ भज्यासाठी. याला अर्धा तास रेस्ट करायला ठेवूया. त्यावर आपण हे झाकण ठेवूयात अर्धा तास. इथे आपला कांदा कट करून झालेला आहे, बघू शकता. अशा प्रकारे कट केलेला आहे. इथे आपलं पीठ तयार झालेलं आहे, बघू शकता. छान असं मुरलं आहे. इथे आपली अशी कढीपत्त्याची पूर्ण फांदी, आपली फांदी म्हणते एक, हे आहे ते आपण घेतलेलं आहे स्वच्छ धुवून. असे भरपूर 4-5 घेतलेले आहेत, बघू शकता. इथे आपण पॅन असा गरम करायला ठेवलेला आहे.
त्यात तेल टाकूयात. जास्त प्रमाणात टाकायचं. छान गरम होऊन द्यायचं आपण तेलाला. इथे भजे ठेवण्यासाठी मी हे तयार करून घेतलं आहे पेपर नॅपकिनचं, जेणेकरून तेल याला लागेल आणि जास्त तेलकट भजी होणार नाहीत. कढीपत्त्याची भाजी बनवताना हे पाहू शकता, असंच डीप फ्राय करायचं त्या पिठामध्ये. हे दांडे वरती ठेवायचे फक्त. हे असे छान फ्राय झाले, असे पूर्ण पीठ लावले. असं होते. आपला कढीपत्ता हा असा झालेला आहे, बघू शकता. ह्याच्यात टाकून द्यायचं. खूप सुंदर चवीला लागतात कढीपत्ता भजी. बघू शकता, बघू शकता, खूप सुंदर झालेले आहे. आता आपण बनवणार आहोत कांदे भजी. हे पहा, थोडे थोडे टाकून घेऊयात आपण याच्यात. असे मळून घ्यायचे, चांगले मिक्स करायचे. सगळे कांदे सुट्टे झालेले आहेत, बघू शकता. अशा प्रकारे आपले भजे सोडायचे. तुम्हाला छोटा आकारास लागत असेल तर कमी घ्या, मोठा लागत असेल तर हे घ्या, मोठा घ्या. आपले छान भजे तळले गेलेले आहेत, बघू शकता. कुणी याच्यात बडीशोप पण टाकतं. झाले छान, बघू शकता. असेच सगळे करून घेऊया. अशा प्रकारे आपले हे भजे झालेले आहे. असे तेल निथळून द्यायचं, बघा कसं तेल पडते खाली. आणि ह्या तेलात पण भजे टाकल्यामुळे गारपणा येतो, थोडंसं तेल पण गरम होतो तेवढ्या वेळात. तर अशा प्रकारे आपण आपली भजी तयार केलेली आहे, बघू शकता. इथे आपले असे भजे तयार झालेले आहे. इथे कांदा भजी आणि इथे कढीपत्ता भजी. कढीपत्ता भजी आता ते पानं जुळलेली होती म्हणून अशी सरळ झालेली आहे, नाही तर पानांसारखे भजी तयार होतात, वेगवेगळी अशी तयार होतात ते. पण चवीला खूप सुंदर लागतात. हे अशी भजी तयार झालेली आहे. मग काय आवडतील ना हे सगळी भजी सगळ्यांना. आणि आता मग कशाबरोबर खायला देणार आहेत तर बघा, कशाबरोबर खातात आमच्या घरातली लोक.
भजे आणि पोळी कॉम्बिनेशन. तुमच्या घरी असे खातात का? खात असतील तर मला कमेंट्समध्ये सांगा. भजे आणि पोळी.